योजनेसाठी 3000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, जुलै 2026च्या लाभासाठी 344.74 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाचे तब्बल 344 कोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळते करण्यात आलेत। सामाजिक न्याय विभागाने असा शासन निर्णय जाहीर केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्याची वेळ आली आहे। लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344 कोटी रुपये महिला आणि बाल कल्याण विभागाकडे वळवण्यात आले। तर यापूर्वी कधी कधी हा निधी वळवण्यात आला होता, तर फेब्रुवारी 2026 मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये हे वळते करण्यात आले होते। तर जून 2025 मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये हे वळवण्यात आले होते। तर ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 आणि जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांच्या वितरणासाठी 410 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले होते। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकतात। मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही। हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, केवायसी मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे। आरटीआय मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटींवरून थेट 1.5 कोटींवर आली आहे। 92 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहे। साहेब, या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलंय। रोज 30 बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात। पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी सीएजी करतं। एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही। आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं। त्यानंतर आपण तपासणी सुरू केली। केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता। ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी केवायसी केलं नाही। 1,65,00,000 बहिणींनी केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या। त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात। काहींनी केवायसी केलं नाही। अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही। कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे। त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं। काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय। काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल। आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे। आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। आता हे जे काँग्रेसचे इतर लोक बोलत आहेत, हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असा शब्द आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी आता लाडक्या बहिणींना आश्वासन दिलंय, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। या ठिकाणी सांगितलं, हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार। बंधू भगिनींनो,
आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचंय आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आज मराठवाड्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील पडताळणी आणि सक्तीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या प्रक्रियेनंतर शासनानं 1,66,00,000 लाभार्थ्यांची यादी अंतिम केलेली आहे. सुमारे 66 लाख जणांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा आर्थिक मदतीचा हप्ता जमा करण्यात आलाय. सर्व अपात्र लोकांसह डेटाबेसमध्ये आढळलेल्या पुरुष लाभार्थ्यांना सुद्धा यादीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदिती तटकरे. ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार का याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय. कारण लाडकी बहीण योजनेची रक्कम आता महागाईनुसार वाढवा पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं ही शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे. या लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे. योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता. काही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल तर काय सांगा. ई-केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. ई-केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे. ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय. लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई-केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले. केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय. मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय. त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. ई-केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले.
जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. जून महिन्याचा हप्ता मागील जुलै महिन्यामध्ये जमा झालेला असेल, तुमचा जून महिन्याचा हप्ता आलेला असेल तर तुमचा हा जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. परंतु हा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे तरी देखील त्याच्याबद्दलचा वाटपाचा GR अजून देखील आलेला नाही. आतापर्यंत आपण जर बघितलं तर त्या महिन्यामध्येच त्या महिन्याचा लाभ देण्यासाठीचा GR येत असतो, मात्र यावेळेस या ठिकाणी लेट झालेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर रक्षाबंधन आहे, या संदर्भात मग जूनचा हप्ता दिल्यानंतर आता जुलैचा राहिलेला आणि चालू महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींसाठी दिला जाऊ शकतो, तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र अजून तशी घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र तसा निर्णय झाल्यास लाडक्या बहिणींना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 2 हप्ते रक्षाबंधनाच्या निमित्तानं गिफ्ट म्हणून सरकारने द्यावेत? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा हप्ता भेटणं. त्याचसोबत अजून एक महत्त्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे लाभार्थ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. अंतिम यादी जाहीर. आता लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जुलै महिन्याचा कधी येणार त्याची ही माहिती आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत EKYC आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे, अशी न्यूजमध्ये या ठिकाणी ही माहिती सध्या प्रसिद्ध झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने EKYC आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे. या यादीमध्ये 1,66,00,000 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. आता याच महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये थेट DBTद्वारे मदतीने या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरची आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस याच पद्धतीने पैसे जमा होतात तुमच्या अकाउंटला. तसे ह्या लाडक्या बहिणींना, एवढ्या लाडक्या बहिणींना सतत जमा होत राहणार आहेत. तर बघा, तसेच याआधी अनेक महिलांचे अर्ज EKYC मुळे अपूर्ण असल्यामुळं किंवा पडताळणी रखडलेली असल्यामुळे लाभ मिळू शकला नव्हता. मात्र आता बघा, EKYC प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी देखील लाडक्या बहिणींची मागणी आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करतायत. यावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील माहिती दिलेली आहे की याबद्दलचा निर्णय आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याची मुदत वाढवायची की नाही त्याच्याबद्दलचा मात्र अजून कुठलीही मुदत वाढवून देण्यात आलेली नाही.